नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत। मी डॉक्टर उदय निरगुडकर। जगाचा आणि भारताचा प्रवास एका विकसनशील राष्ट्राकडून विकसित राष्ट्राच्या दिशेने चाललाय। तेव्हा सगळंच विकसित राष्ट्रासारखं असणं अपेक्षांसारखी असं चालणार नाही। पण अजूनही आपल्याकडे घोका आणि ओका या माध्यमातूनच शिक्षण दिलं जातं आणि तसंच त्याचं इव्हॅल्युएशनही केलं जातं। कारण शिक्षण देणारे शिक्षक देखील याच पद्धतीतून पुढे आलेले असतात। सगळी व्यवस्थाच आपल्याकडे मार्क्सवादी झाली आहे। शिक्षण म्हणजे मार्क असं समीकरण बनलंय। राईट टू एज्युकेशन या कायद्यामुळे 8वी पर्यंतची परीक्षाच होत नाही, त्यामुळे अनुभव, विचारांची प्रगल्भता निश्चितपणे वाढते का याचा अंदाजच येत नाही। एकीकडे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचं प्रमाण वाढतंय तर पदवी शिक्षणापर्यंत पोहोचणाऱ्यांचं प्रमाण कमी होतंय। या गळतीची जशी सामाजिक आणि आर्थिक कारण आहेत तशीच शैक्षणिक कारणं देखील निश्चित आहेत। सध्या एक रॅट रेस सुरू झाली आहे। तुम्ही जिंकलात याचा अर्थ तुम्ही मोठे उंदीर आहात एवढाच त्याचा अर्थ। अशा प्रकारे आमच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा अधिकार कुणी बरं दिला? 90% अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं एवढं भरमसाठ पीक यंदा 10वीच्या निकालात आलेलं दिसतंय की काही विचारूच नका। सध्याची परीक्षा पद्धती इतकी सोपी झाली आहे किंवा अगदी सैल हातानं पेपर तपासले जात आहेत? यश आणि हुशारीचं खोटं चित्र निर्माण होतंय का? विद्यार्थ्यांनी आजचं मिळवलेलं हे यश या पुढच्या आयुष्यात स्पर्धात्मक जगात त्याला टिकवता येणार आहे का? आपण शिक्षणाच्या कसोटी सामन्याची 2020 करून टाकल्या का? मार्कांचा उभा आणि टोकदार डोंगर उभा राहतो आणि हा डोंगर एवढा उंच आहे की त्यावरून एकदा कडेलोट झाला तर जेवढ्या वेगानं वर जाल त्याच्या दुप्पट वेगानं विद्यार्थी खाली आढळतो। या विद्यार्थ्यांना आपण वैफल्याच्या खोल दरीत तर ढकलत नाही ना? या सगळ्याचाच गांभीर्यानं विचार व्हायला हवा, चर्चा व्हायला हवी। एखाद्या राजकीय विषयावर चर्चा करण्यापेक्षा तुमच्या घरातल्या विद्यार्थ्याच्या हितासाठीची चर्चा जास्त महत्वाची आहे। यंदा 90% वाल्यांची भाऊगर्दी होण्याचं एवढं कारण? मुलांवर अधिकाधिक गुणांसाठी दबाव येतोय का? आणि गुण वाढले म्हणजे गुणवत्ता वाढली का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात मार्क्सवादी 10वी। मार्क्सवादी 10वी या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट। काय आहे 10वीच्या विद्यार्थ्यांच्या यशाचं रहस्य? विद्यार्थ्यांची टक्केवारी कशी वाढली? विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली आहे की शिक्षण पद्धती बदलली आहे? एसएससी, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डात स्पर्धा सुरू आहे का? 10वीचा निकाल जाहीर झाला आणि सर्वत्र विद्यार्थ्यांचा जल्लोष पाहायला मिळाला। या जल्लोषाचं मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याचा 3.14% वाढलेला निकाल। विशेष म्हणजे 90%हून अधिक टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 19% वाढ झाली आहे। 17 लाख विद्यार्थ्यांपैकी 15 लाखांहून अधिक विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झालेत। यापैकी 48,583 विद्यार्थ्यांना 90%हून अधिक टक्के मिळालेत। हा निकाल पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली आहे असा कुणाचाही समज होईल, पण 10वीच्या शिक्षकांचं म्हणणं काहीसं वेगळं आहे। एसएससीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात प्रात्यक्षिकांचे 20 मार्क्स दिले जातात। हे 20 मार्क्स शाळांच्या हातात असतात। विज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचे मार्कही शाळांचेच पर्यवेक्षक देतात। त्यामुळे उरलेल्या 80 मार्कांपैकी पास होण्यासाठी 15 मार्क्स मिळवणं विद्यार्थ्यांसाठी फारसं अवघड जात नाही। आणि बेस्ट ऑफ 5 मुळे अधिक मार्क मिळवलेल्या 5 विषयांची टक्केवारी ग्राह्य धरली जाते। या निकालामागे एसएससी बोर्डाची इतर बोर्डांसोबत असलेली स्पर्धाही कारणीभूत असल्याचं शिक्षक सांगतात। दिवसेंदिवस शाळा आपापल्या बोर्डांचे प्रकार बदलत आहेत, त्यामुळे सीबीएसई आयसीएसई वाढत चाललेले आहेत। मग आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करतो। त्याच्यातून आपण 9वी 10वीला जे सीबीएसई बेसवर आपण पाठ्यपुस्तकं आणली गणित आणि विज्ञानाची, पण 8वीपर्यंतचा अभ्यासक्रम मात्र तसाच बाळगोट ठेवलेला आहे। त्यामुळे थोडंसं सुलभीकरण किंवा विद्यार्थी केंद्रित करण्याच्या नादात आपण कुठेतरी तळ गाठतो आहोत गुणवत्तेचं, असं वाटायला लागतं। परीक्षा पद्धती याला मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे। सध्या आपण जर बघितलं तर गुणांचा जो फुगवटा झालेला आहे हा आताच्या परीक्षा पद्धतीमुळे झालेला आहे। 80 गुणांची लेखी परीक्षा होते आणि प्रत्येक विषयाचे 20 गुण हे प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा म्हणून शाळेच्या स्तरावरच घेतल्या जातात। त्यामुळे विद्यार्थ्यांनी 10वीच्या मार्कांमुळे अति आत्मविश्वास बाळगू नये असा सल्लाही शिक्षक देत आहेत। जर थिअरी आणि इंटरनल असेसमेंट बघितलं तुम्ही तर जी खरोखर हुशार मुलं आहेत त्यांचे मार्क नक्कीच जास्त आहेत आणि जी विकर आहेत त्यांची नाही आहेत। त्यामुळे गुणवत्ता वाढली असं मी म्हणणार नाही। हे जी आपली पद्धत आहे मूल्यमापनाची पद्धत आहे त्याच्यामुळे हे 90%च्या वरती मुलं जास्त दिसतात आज आपल्याला।
पुढच्या वर्षी कदाचित हा सीन चेंज होईल, कारण थिअरी आणि इंटरनल असेसमेंटमध्ये दोन्हीमध्ये त्यांना पास व्हायचं आहे. त्यामुळे कदाचित आपल्याला पुढच्या वर्षी वेगळं चित्र दिसेल. एसएससी बोर्डाचं अस्तित्व टिकवण्यासाठी निकाल वाढवला जातोय असाही आरोप करण्यात येतोय. परिणामी या बदलत्या शिक्षण पद्धतीचा फटका विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला बसणार आहे. त्यामुळेच या भरघोस मार्कांचा विद्यार्थ्यांना भविष्यात फायदा होईल का याचा विचार करण्याची हीच वेळ आहे. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. मार्क्सवादी दावी या कार्यक्रमात पुन्हा आपलं स्वागत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आज आमंत्रित केलेलं आहे माधव चव्हाण, प्रथम या शिक्षणाच्या संदर्भातल्या अत्यंत मूलभूत संशोधन करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष माधव चव्हाण आपल्याबरोबर आहेत. माधवराव, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत लक्ष्मीकांत पांडे. लक्ष्मीकांत पांडे हे मुंबई विभागाच्या एसएससी बोर्डाच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष आहेत. सर, आपलंही स्वागत. आपल्याबरोबर प्रख्यात लेखक आणि IT तज्ज्ञ आणि त्याहीपेक्षा त्यांच्या काळात जे बोर्डात 16वे आलेले होते असे अच्युत गोडबोले आपल्याबरोबर आहेत. अच्युत गोडबोले, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि मनीषा वाळके, मुंबईतल्या एका प्रख्यात अशा VN सुळे हायस्कूलच्या प्राचार्या मनीषा वाळके आपल्याबरोबर आहेत. या चौघांना घेऊन आपण आज चर्चा करणार आहोत. या भागातला पहिला प्रश्न आपण पडद्यावर पाहू शकता. मार्क्सवादी 10वी या आजच्या विषयावरचा पहिला प्रश्न आपल्या समोर येतोय आणि तो पहिला प्रश्न आहे, 90% वाल्यांची भाऊगर्दी होण्याचं कारण काय? 90% वाल्यांची गर्दी होण्याचं कारण काय? मनीषा वाळके, 48,000 विद्यार्थी 90%च्या वर आहेत. मला अशा काही शाळा माहिती आहेत की जिकडे 300 विद्यार्थी 10वीला होते आणि त्या 300 पैकी जवळपास 200 विद्यार्थी 90%च्या वर. काय गडबंगाल आहे? आता असलेली स्पर्धा आणि त्याच्या अनुषंगाने ॲडमिशनसाठी चाललेली चढाओढ आणि त्या निमित्ताने मुलांमध्ये एक म्हणतात ना स्पर्धा, आणि ते ॲडमिशन मिळवण्यासाठीच मार्क मिळवायचे आणि त्या दृष्टीने वर टक्केवारी आणि इतर बोर्डांबरोबर असलेली आपली कॉम्पिटिशन्स. कारण पेपर सोपे काढले जाते. पेपर अगदी सोपे म्हणणार नाही, कारण ॲव्हरेज मुलांचा विचार करूनच पेपर काढावा लागतो, कारण हा पेपर महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांना एकच असतो. त्यामुळे पेपर तसाच्या तसाच असतो. पण मुलांमध्ये आता इतकं अवेअरनेस आहे आणि इतर त्यांना सोयी उपलब्ध आहेत. त्यांना इतर मटेरियल म्हणा, इतर माहिती म्हणा, आणि त्याचा डेफिनेटली त्यांच्या अभ्यासावरती फरक पडतो. पण 90%मध्ये उत्तीर्ण झालेल्यांची संख्या, 90%पेक्षा जास्त उत्तीर्ण झालेल्यांची संख्या यावेळी 19%नी वाढली आहे. याचं कारण काय? त्यांनी केलेले प्रयत्न आणि शाळांनी केलेली मेहनत. पण यापूर्वी शाळा प्रयत्न करत नव्हत्या, मेहनत करत नव्हत्या, विद्यार्थी मेहनत करत होते असं म्हणायचं काय? 19% इज सुपर नॉर्मल. करत होते, पण प्रत्येकाला आता स्पर्धांमध्ये इव्हन शाळांना सुद्धा स्पर्धा आहेत. त्यांना सुद्धा आपल्याशीच स्पर्धा करायची आहे. त्यांना पण टिकून राहण्यासाठी ती स्पर्धा गरजेची आहे. थेट प्रश्न अशा करता विचारतोय की 80 मार्क 100 पैकी हे थिअरीला जे सेंट्रल परीक्षा पद्धतीत आहेत आणि 20 मार्क शाळेला, त्यात पुन्हा ज्या प्रॅक्टिकल एक्झाम्स होतील त्याचेही मार्क शाळेकडे. शाळा साधारणतः आपल्या विद्यार्थ्याला मार्क देताना खूप उदार असतात. त्याचा परिणाम आहे असला तरी आहे, डेफिनेटली आहे, तो परिणाम पडतोच. पण तरी सुद्धा मार्क त्यांना लेखी परीक्षेत पण तेवढेच मिळवावे लागतात. आणि आताचे असलेले बदल, आता जसं तुम्ही म्हणालात की 20 आणि 80, त्याच्याबरोबरीनेच आता ह्यावर्षी नवीन केलेला प्रयोग म्हणजे पेपर थोडा आधी देणं वाचायला, की जेणेकरून त्यांना थोडा वेळ आणखीन जास्त मिळणं, विचार करायला त्यांना वेळ मिळणं, या सगळ्याच बाबी त्याच्यामध्ये येऊ शकतात. एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे की CBSE, ICSE आणि SSC बोर्ड यांच्यामधल्या स्पर्धेतून कुठेतरी पेपर सोपे काढणे आणि सैल हातानं तपासणे अशा प्रकारचं धोरण अवलंबलंय का? लक्ष्मीकांत पांडे आपल्या बरोबर आहेत. लक्ष्मीकांत पांडे, काय सांगाल? तुमच्या बोर्डामधली स्पर्धा विद्यार्थ्यांच्या पथ्यावर पडते. लक्ष्मीकांत पांडे, माझा प्रश्न ऐकू आला आपल्याला? हो, ऐकू आला. हा, बोला. मला या संदर्भात अत्यंत वेगळ्या दिशेला आपल्याला न्यायचं आहे. म्हणजे जुनी जी जी परीक्षा पद्धत आहे, जुनी जी परीक्षा पद्धत आहे म्हणजे घोका आणि ओका, याच्यापेक्षा एकदा वेगळ्या दिशेला आपण जर परीक्षा पद्धत नेली, म्हणजे पाठांतर केलेलंच फक्त म्हणजे लिहायचं आणि गुणवत्ता आपली दाखवायची, याच्यापेक्षाही अनेक विद्यार्थ्यांना कदाचित पाठांतर जमणार नाही किंवा त्यांना सांगणं म्हणजे
अभ्यास करून लिहिणं नीट जमणार नाही, परंतु हे विद्यार्थी प्रयोगशील असतात. एखादा प्रोजेक्ट दिला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं ते करू शकतात. तोंडी परीक्षेमध्ये त्यांची समोरासमोर बोलण्यामध्ये त्यांची गती जास्त असू शकते. मग या पद्धतीनं मूल्यमापन करायचंच नाही का? त्यामुळं आता हा जो कल आहे की विद्यार्थ्याचा घोका आणि ओकातून विद्यार्थ्यांना बाहेर काढून विद्यार्थ्याला म्हणजे चौफेर व्यक्तिमत्व त्याचं कसं खुलवता येईल, त्याला ज्या क्षेत्रात गती आहे त्या गती असलेल्या क्षेत्रात त्याला कसं आणता येईल अशा दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यामुळे माझा लक्ष्मीकांत पांडे, माझा थेट प्रश्न तुम्हाला असा आहे की SSC बोर्ड, ICSC बोर्ड आणि CBSE बोर्ड या तिन्ही बोर्डामध्ये एक प्रकारची स्पर्धा आहे. SSC बोर्डाकडून अनेक विद्यार्थी CBSE आणि ICSC बोर्डाकडे का जात आहेत हा एक वेगळा विषय आहे, परंतु त्या बोर्डामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मार्क चांगले मिळतात आणि मग ऍडमिशनमध्ये प्रॉब्लेम होतो. म्हणून SSC बोर्डाने जाणीवपूर्वक पेपर सोपे काढणे अथवा ते सही लावताना तपासणे अशा प्रकारचं धोरण अवलंबलंय. त्याचा हा परिणाम आहे की 19% 90% जास्त मिळवण्याची संख्या वाढली आहे, तर एकूणच पासांचं प्रमाण जवळपास 3.5% अधिक वाढलेलं आहे. काय सांगाल? नाही, याच्यामध्ये पेपर सोपा काढणे हा विषय मुळीच नसतो. अशा सूचनाही कोणाला कधी दिल्या गेलेल्या नाही आहेत या संदर्भातल्या. या संदर्भात जर विषय मांडायचाच झाला तर असं आपल्याला म्हणता येईल की प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये काही प्रश्न सोपे, काही मध्यम आणि काही विशिष्ट काठिण्य पातळीचे असतात आणि हे प्रत्येक याच्यात असतं. आता हा म्हणजे पासचं प्रमाण किंवा जास्त मार्क घेण्याचं प्रमाण प्रकर्षाने उठून दिसते. त्याचं कारण म्हणजे अंतर्गत मूल्यमापनात त्याला मिळत असलेले मार्क, त्याच्यात तो दाखवत असलेलं कौशल्य. इकडे आपल्याला जर आता दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे आणि या अँगलमधून आपल्याला या परीक्षा पद्धतीकडे आता पाहायची म्हणजे आवश्यकता आहे असं मला वाटतं. म्हणजे एक प्रकारे या सगळ्या मागे तुमच्या बोर्डांमधली असलेली स्पर्धा नाही असं आपण स्पष्टपणे सांगताय. तुर्तास ते आपण क्षणभर मान्य करू, परंतु आपल्याबरोबर माधव चव्हाण आहेत. माधव चव्हाण, गेले अनेक वर्ष प्रथम या संस्थेद्वारे आपण अतिशय चांगल्या अशा प्रकारचं मूलभूत संशोधन शिक्षणाच्या एकूणच पद्धतीबद्दल करत आहात, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल करत आहात. आपल्याला काय वाटतंय, 90% जास्त असलेल्यांची संख्या यावर्षी 19% वाढली, पासांचं प्रमाण सुद्धा आता 90% केलं. मला 100% खात्री आहे की आपण जेव्हा 10वीला असाल त्यावेळेला हे पासांचं प्रमाण कधी 60-65% वरती गेलेलं नव्हतं. त्यात एकदम 30-30% वाढतायत. 90-95% तुमच्या वेळेला तर कोणालाही मिळाले नसतील याची मला 100% खात्री आहे की 95-97% मराठीत लोकांना मिळतात. याचाही मला अप्रूप कसे मिळतात हाही एक गौडबंगालच आहे. परंतु आपण जे संशोधन करता, जे आम्ही दरवर्षी दाखवतो, त्याच्यामध्ये 8वीच्या मुलाला काय 5चा पाढा म्हणता येत नाही किंवा 7वीच्या मुलाला 3रीच्या मुलाला स्वतःचं नाव लिहिता येत नाही, 7वीच्या मुलाला सूर्य कुठे उगवतो हे सांगता येत नाही. याच्या पार्श्वभूमीवर हे यश अफलातूनच म्हणायला हवं. हे काय गौडबंगाल आहे? तुमच्याकडे एक वेगळं चित्र दिसतं आणि इथे लक्ष्मीकांत पांडे यांच्या बोर्डामधलं चित्र आणखीनच वेगळं आहे. आधी तर हा कार्यक्रम बघणारे जे पालक आहेत, त्यांची मुलं आहेत जी 10वीला बसलेली आहेत आणि पास झाली आहेत, त्यांचं अभिनंदन करायला हवं. परीक्षा पद्धती कशी असो, या मुलांना त्यांच्या पालकांना खूप सोसावं लागतं आणि ते खूप मेहनत करतात आणि ते सगळं झाल्यानंतर मग किती टक्के पास झाले काही जरी असलं तरी त्या दिव्यातून ते बाहेर पडलेले, तेव्हा त्यांचं एक अभिनंदन करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही म्हणता की 90%च्या वर 48,000 मुलांना मार्क मिळाले, तर 15 लाख मुलं पास झाली हे जर बघितलं तर 3% मुलं 90%च्या वर आहेत. म्हणजे तसा काही फार मोठा आकडा नाही येतो. असं काही फार धक्कादायक गोष्ट नाही. धक्कादायक काय आहे किंवा जे समजून घ्यायला पाहिजे ते असं आहे की 2001 साली माझ्या समजुतीप्रमाणे 10वीला बसलेल्या मुलांची संख्या सुमारे 2.5 लाखाच्या आसपास होती. 2010-11 मध्ये ही संख्या 9 लाखाच्या आसपास होती. आज ती 17 लाख का 15 लाख आहे. म्हणजे 8वी पार करून 9वी 10वी करून शाळेमध्ये जाण्याचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलेलं आहे की ते जे घडतं आहे त्यात तो रेटा की मोठ्या प्रमाणात मुलांच्या अपेक्षा वाढल्यात, पालकांच्या अपेक्षा वाढल्यात आणि मला शिक्षण पाहिजे आणि मला शिक्षण मिळालं याचा पुरावा काय, तर मला एक ते सर्टिफिकेट मिळालं. हे जे घडतंय याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि एकदा ते बघितलं की दुसरीकडे काय आहे की ही सगळी जी परीक्षा पद्धत आमच्या काळापासून नव्हे, आमच्या आधीच्या काळापासून
ही सगळी परीक्षा पद्धत ज्याच्यामुळे अच्युत गोडबोले IIT मध्ये जाऊ शकले किंवा मी जय हिंद कॉलेजमध्ये जाऊ शकलो, ती अशीच होती की तुम्हाला आधीच आजतागायत चालू आहे आणि ते जे चाललेलं आहे ते बदललेलं नाही आहे. आता मात्र जेव्हा असं तुम्ही पाहता की म्हणजे 8वीच्या वर्गात 18 लाख मुलं आहेत आणि 10वीला बसणारी सुद्धा 17-18 लाख मुलं आहेत, हे जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा 10वीला परीक्षा ही वेगवेगळ्या प्रकारची असायला पाहिजे. एक परीक्षा किंवा एक सर्टिफिकेट असं पाहिजे की 10 वर्ष तुरुंगवास यांनी भोगलेला आहे आणि त्याला काहीतरी वाचता येतं, लिहिता येतं, तेव्हा याला शाबासकी द्या असं एखादं काहीतरी किमान त्याला येतं इथपर्यंत. म्हणजे मगाशी चाळके मॅडम म्हणत होत्या की एक ॲव्हरेज मुलाकडे बघून आपण पेपर काढतो, तेव्हा या ॲव्हरेज मुलांना काय यायला पाहिजे ह्याच्याबद्दल आपल्याला किंवा काय यायला पाहिजे हे समजून ती ॲव्हरेज परीक्षा घ्या. आणि जे तुम्हाला अधिक कॉम्पिटेटिव्ह करायचे ते जास्त ओपन करा, जास्त मोकळं खुलं करा की त्या परीक्षेला तुम्हाला कधीही बसता आलं पाहिजे. जसं अमेरिकेला जाताना GREला वगैरे मुलं बसतात तशा परीक्षा घ्या ना. आज टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे. हे सगळे तुम्ही सांगताय ही त्याच्यावरची सोल्युशन्स आहेत, त्या सोल्युशन्सकडे मी नक्की येतोय. परंतु आता मला जो तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तो त्या विरोधाभासाबद्दल आहे की आपला जो सर्वे आहे तो सांगतो की माध्यमिकमध्ये किंवा शालेय प्राथमिक शाळेतल्या मुलांची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता ही एकीकडे दिसते आणि हे निकाल एकीकडे दिसतात. हा विरोधाभास नेमका कशामुळे आहे? इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर मुलं पास होतील की ज्यांना धड सूर्य कुठे उगवतो हे माहीत नव्हतं आता 2-4 वर्षापर्यंत, ती डायरेक्ट 70-80% मिळवतात, पास होतात. हे गौडबंगाल काय आहे? नाही, सूर्य कुठे उगवतोय माहीत नव्हतं असं काय आम्ही म्हणणार नाही, ते सर्वसाधारणपणे माहीत असतं. चंद्र कुठे उगवतो माहीत नसतं बरेच वेळा लोकांना. असो, पण जे तुम्ही म्हणता आहात की पास प्रमाण केलेलं आहे त्याच्यामध्ये मला वाटतं हे शासनाचं किंवा सर्वांचं धोरण आहे की यांना 10 वर्ष यांनी तुरुंगवास भोगलाय तर यांना आता बाहेर पडू द्या, नापास करण्यात काय अर्थ आहे असा एक विचार, हा जो शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा जे काही विचार आहे त्याच्या मागे हे आहे. तेव्हा त्याची दखल घ्यायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगत होतो. आता तेव्हा 90% मिळणारे, आमच्या काळी काय 80% 82% मिळत असतील हायएस्ट रँक होल्डर्सना, आता ते 90%ला गेले, 99%ला गेले. त्यामुळे त्यात काही विशेष फरक नाही, ते नॉर्मलायझेशन करता येणं शक्य आहे. त्यामुळे त्याच्याकडे खालनं जो रेटा वाढतोय तिथे 35 आणि 40% आणि 50% वाढणाऱ्यांची संख्या वाढली की वरचंही वाढत जाणार. पण या सगळ्याकडे आपल्याला बघायला पाहिजे. मला त्यात विषय वाटत नाही, पण जे तुम्ही म्हणता आहात की गुणवत्ता, ज्या मुलांना आपण आशा दाखवतो की तुम्ही 10वी पास झालात म्हणजे आता काहीतरी फार मोठं होणार आहे, तर यांच्या पुढे काय वाढून ठेवलेलं आहे याच्याकडे लक्ष द्यायला याची चर्चा आपण दुसऱ्या भागात करणार आहोत. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न अच्युत गोडबोले यांना. अच्युत गोडबोले, पहिली गोष्ट म्हणजे अनेक वर्षापूर्वी तुम्ही बोर्डात आलेला होता, तुमच्या मुसाफिर या आत्मचरित्रामध्ये त्या सगळ्या प्रसंगाचा उल्लेख आहे. मला तुम्ही सांगा तुम्हाला टक्के किती मिळाले होते याचे तुम्हाला आता आठवत आहेत का? आणि ते टक्के आणि आताचे बोर्डात आलेल्या मुलांचे, की आता बोर्डाची लिस्ट येत नाही परंतु मुलांचे जे टक्के बघतोय 98%, 97%, 96% मिळालेल्या मुलाच्या घरी सुद्धा आजकाल आनंद नसतो, कारण ऍडमिशन मिळेल की नाही ही शंका असते. तुमची पहिली प्रतिक्रिया काय या सगळ्यावर? मी जेव्हा बोर्डात 16वा आलो होतो त्यावेळेस मला 81% होते आणि पहिला जो आला होता त्याला किती 82-83% होते. म्हणजे माझा 7 का 10 मार्कांनी माझा पहिला नंबर गेला होता. आणि आत्ताच्या परिस्थितीत मला जर का 81 मिळालं तर मला ऍडमिशनच कुठे मिळणार नाही. मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये की एक सोशल कारणं खूप आहेत. म्हणजे प्रचंड स्पर्धा, प्रचंड पालकांना सुद्धा एक सातत्याने म्हणजे आपल्या मुलाला सगळ्यात जास्त मार्क, आता माधव जसं म्हणाला तसं जास्त चांगल्या कॉलेजमध्ये जाण्याकरता आपल्याला जास्त चांगले मार्क पाहिजेत. माझ्याकडे इनफॅक्ट एक लिस्ट आहे, ती लिस्ट मी नंतर वाचून दाखवीन पुढच्या सेगमेंटमध्ये. आता कट ऑफची जी पर्सेंटेज आहे तेच म्हणून 2-3% वाढत चाललेलं आहे. तर आपला मुलगा त्यात असला पाहिजे, नाही तर आपल्याला ऍडमिशन मिळणार नाही. ऍडमिशन मिळालं नाही की मग आपल्याला पुढे इंजिनियर होणार नाही, इंजिनियर मिळालं की पैसे मिळणार नाहीत. मग 2 BHK 3 BHKचं काय, अमेरिकेला जायचं काय? मला असं वाटतं सातत्याने सगळ्यांची स्वप्न ही मटेरियलिस्टिक तऱ्हेने प्रचंड वाढवलेली आहेत. इतकी इनइक्वॅलिटी आहे की आपण त्या वरच्या थरात कसं जाऊन बसावं ह्याची सगळ्यांना घाई झालेली आहे. आणि ती जर का नसती तर माझ्यामध्ये इतका प्रचंड प्रमाणात रेटा हा जो आहे मार्कांच्या विषयीचा
तो झाला नसता. मग त्याचे परिणाम मग 80-20 मग मोठ्या प्रमाणावर कॉलेज शाळांनी मार्क देणं प्रयोगांमध्ये आणि त्यानंतर मग जास्त मार्क मिळणं हे सगळं प्रकार मग नंतर चालू होतात. त्याचे इफेक्ट्स आहेत. पण त्याचं मूळ कारण असं आहे की सगळ्यात जास्त मार्क आपल्याला मिळाले पाहिजे. आता माझं म्हणाल तर अगदी बरोबर आहे की या सगळ्या मुलांचं पुढे काय होणार आहे. मग हे पुढे सगळं काय होणार आहे? झाल्यानंतर पालक हवेत असतात. अत्यंत बरोबर मुद्दा घेतला आणि हा चर्चेला आपण नंतरच्या एका सेगमेंटमध्ये घेणार आहोत. परंतु आता एक गोष्ट नक्की आली की विद्यार्थ्यांवर मार्क मिळवण्याचा दबाव आणि रेटा प्रचंड आहे. याचीच आपण चर्चा करणार. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पाहत राहा. झी 24 आपण पाहताय मार्क्सवादी 10वी. मार्क्सवादी 10वी या विषयाची आपण चर्चा करतो. आपल्या सोबत मीनाक्षी वाळके आहेत, प्राचार्य VN सुळे हायस्कूल. दुसऱ्या भागातला महत्त्वाचा प्रश्न आपण पडद्यावर पाहू शकता. तो प्रश्न आहे मार्क्सवादी 10वी या अत्यंत महत्त्वाच्या विषयातला दुसरा प्रश्न आहे. तो म्हणजे मुलांवर अधिकाधिक गुणांसाठी दबाव येतोय का? मुलांवर अधिकाधिक गुणांसाठी दबाव येतोय का? वाळके मॅडम, मुलगा एखाद्या घरातला 10वीला किंवा 12वीला असतो, त्यामुळे घरातलं वातावरण हे खरं तुरुंगासारखं होतं. घरात हौसे मौजेची कुठली साधनं घेतली जात नाहीत. रोजचं वर्तमानपत्र, TV याच्यावर देखील बंदी होते. आई वडील सुद्धा एकमेकांशी अगदी दबकत बोलतात. का तर मुलाच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये. संपूर्ण वर्षभर असं जात असतं. कुठेही हौस मौज, नाटकाला, पिकनिकला सगळंच बंद असतं. मुलांवर दबाव येतो का या सगळ्याचा? डेफिनेटली येतो. पालकांना सांगावं लागतं की तुम्ही नॉर्मल घरात तसेच वागा जसं अदरवाईज वागतात. पालकांचं असं असतं आम्ही आता TV बंद केलाय, केबल कनेक्शन बंद केलंय, तरी सुद्धा अजूनही मुलांना मार्क कमी मिळत आहेत. मार्क कमी म्हणजे किती कमी? मुलं येऊन सांगतात, आत्ताही रिझल्ट नंतरही मुलं येऊन सांगतात की आम्हाला मार्क कमी मिळाले. कमी मिळाले म्हटल्यानंतर थोडा वेळ असं धस्स होतं आणि विचारल्यानंतर सांगतात 94% मिळाले. 94% काही कमी मार्क नाहीत तसं बघायला गेलं तर. पण त्यांना इतका दबाव आहे, म्हणजे 94 मिळाल्यानंतर घरामध्ये पण दुःखतच वातावरण आहे. आणि त्याचं दुसरा असं हे आहे की आता तुला ऍडमिशन मिळणार का नाही, आणि ती ठराविक कॉलेजेसमध्येच पाहिजे परत. त्यामुळे इतका दबाव मुलांवरती असतो की त्यांना इतर गोष्टी म्हणजे जवळजवळ 10वी ते 12वी बाकीच्या कुठल्याच गोष्टी करायच्या नाहीत आणि ठराविकच त्यांना फील्ड्सना जायचंय असंच काहीतरी आशा दाखवून ठेवलेली असते. म्हणजे 94% मिळाले म्हणजे याचा अर्थ तो मुलगा फालतू, त्याला कुठल्या पाहिजे त्या कोर्सला किंवा पाहिजे त्या कॉलेजला ऍडमिशन मिळत नाही. आणि 97%-98% मिळालेला मुलगा हा आपण काहीतरी फार ग्रेट आहे अशा भावनेत असतो, कारण त्याला ऍडमिशन मिळाली असते. असं म्हणता येणार नाही, पण तो आनंदी असतो कारण त्याला जे कॉलेज पाहिजे तिकडे मिळालेलं असतं. कित्येक वेळेला असं होतं की ह्या जास्त गुणांनी मिळालेल्या एक वेळ कमी मिळालेले गुण तरी आनंदी असतात, कारण त्यांना असं असतं की मला जे पाहिजे ते कॉलेजमध्ये आता मिळेल किंवा कुठेतरी मला मिळालं तरी आनंद आहे. पण जे अगदी वरच्या 90%च्या वरची जे गुण मिळालेली मुलं आहेत त्यांची स्वप्नही वाढलेली असतात की मला आता एवढे स्पर्धेत टिकून राहणं फार महत्वाचं असतं. अच्युत गोडबोले आपल्या परत. अच्युत गोडबोले, काय सांगाल तुम्ही? एकीकडे 96-95% मिळालेली मुलं सुद्धा एक प्रकारची असुरक्षिततेला सामना करतात. घरामध्ये 10वी 12वी म्हटल्यानंतर प्रचंड मोठा दबाव असतो आणि 98% मिळालेल्या मुलाला आपण काहीतरी ग्रेट आहोत, 70% मिळालेल्या मुलाला ग्रेट आहोत, हे सगळं एकाच वेळी समाजात घडतंय. काय सांगाल? मी एक यादी वाचून नको, माझ्याकडे एक यादी आहे, मला वाटतं ही लेटेस्ट असावी. रुईया कॉलेजमध्ये 93% सायन्सला बंद झालं, सेंट झेवियर्समध्ये 93%, जय हिंद कॉलेजमध्ये 90%, पोद्दार 92%, रुपारेल 89%, अशा सगळी ती लिस्ट आहे. म्हणजे जवळपास सगळी कॉलेजेस 90%च्या वरतीच त्यांची ती कट ऑफ आहे बरं का. आणि त्यात होतं काय मुख्य म्हणजे की आज सगळ्या मुलांना असं वाटायला लागतं की आता इंजिनियर वगैरे होऊ, अमुक होऊ, तमुक होऊ. आणि प्रॉब्लेम असा असतो की या सगळ्या मुलांचे फंडामेंटल्स क्लिअर नसतात. म्हणजे ते 20% जे मार्क दिलेले असतात ते स्पर्धेमुळे म्हणा, त्यातलं बरंच राजकारण असेल, त्यातली स्पर्धा असेल, वेगवेगळ्या SSC आणि ह्याच्यातली कुठल्या काही कारणामुळे असे ना, पण प्रत्येक शाळेमध्ये त्या मुलांना जास्त मार्क देण्यामध्ये कल असतो. मी अनेक लोकांशी बोललो या संदर्भात आणि मला असं कळलं स्पेलिंग चुकलं तरी सुद्धा त्याला पास करा. म्हणजे आपल्याकडे शिक्षण पद्धती अलीकडे विचार कसा करायचा हे शिकवण्यापेक्षा विचाराची घोकमपट्टी करा. प्रयोग करताना सुद्धा इंटरनेटवरती जे मिळतात ते बराबर करा, ते कसं तरी हे करा.
म्हणजे स्वतःची सृजनशीलता, स्वतः विचार कसा करायचा, क्रिएटिव्हिटीपेक्षाही पटापट कसं करायचं हे मुलांना कळलेलं आहे. तसे ते मार्क मिळालेले असतात. त्यांचं स्वप्न इंजिनिअरिंगला जायचं असं असतं किंवा मेडिकलला. आणि एकदा ते इंजिनिअरिंगला जातात तेव्हा त्यांना लक्षात येतं अरे हे जग वेगळं आहे. आणि मग तिथे गटांगळा खायला लागतात. कित्येक लोकांना BSc स्वप्न वाढलेली आहेत. पेरेंट्सचं असं वाटतं की आपला मुलगा फार हुशार आहे, ते त्याप्रमाणे त्यांची दिशा बदलते आणि नंतर मग त्यांची प्रत्येकच मुलाला तेवढं यश मिळतंच असं नाही. मला असं वाटतं यामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये आपण फंडामेंटल्स त्यांचे चांगले करून घेतो आहोत का त्यांना ज्याला रोट म्हणतात किंवा मगिंग अप ज्याला म्हणतात अशा तऱ्हेचं आपण शिक्षण पद्धती करतो आहोत. याच्याकडे आपल्याला बघायला पाहिजे. बघायचीच पुन्हा जे माधव चव्हाणचाच तो एक मागे अहवाल होता, म्हणजे 8वीतल्या मुलाला 5वीतल्या येत नाही, 6वीतल्या मुलाला 2रीतल्या येत नाही. आणि खरी गोष्ट आहे, म्हणजे मी अनेक लोकांची इंटरव्ह्यूज जेव्हा घ्यायचो, आज सुद्धा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जे लोक BTech झालेले आहेत, म्हणजे IIT मध्ये नसतील कदाचित, पण जे लोक इंजिनियर झालेले आहेत, कम्प्युटर इंजिनियर, त्यातले एम्प्लॉयबल माणसं फक्त 15 ते 20%. त्याचा अर्थ काय, 80% लोक हे अनएम्प्लॉयबल आहेत. म्हणजे आपण जी शिक्षण पद्धती आहे त्याचा आणि एम्प्लॉयमेंटचा खूप प्रचंड मोठी तफावत आहे यामध्ये. आणि हा शाळेपासूनच सगळा प्रकार चालू होतोय. इथे आपण त्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. परंतु मुद्दा असा आहे की या सगळ्याचा एक प्रचंड दबाव येतोय मुलांवर की त्यांचं विद्यार्थी असणंच हे ते विसरून जात आहेत. ते फक्त परीक्षार्थी बनलेले आहेत किंवा मार्क्सवादी एज्युकेशन पार्टी घरामध्ये स्थापन होते जेव्हा मुलं 10वी 12वीला असतात तेव्हा. अशा प्रकारचं वातावरण असतं आपल्याकडे. यात शंकाच नाही. मी आता आमचं नाही अगदी आमचं लहानपण हे वेगळंच गेलं, ते आता स्वप्नच आहे खरं. म्हणजे आता म्हणजे 10वीतलं बघितलं वातावरण, आता सांगितलं त्याप्रमाणे अक्षरशः युद्धाचा प्रसंग असतो आणि बाकीचं काहीच त्यांना माहीत नसतं. वाईट भाग असा बरं का की ते नाटक, सिनेमा, चित्रपट, संगीत, साहित्य हे सोडाच हो, हे फारच दूर राहिलं. ज्या गोष्टी अभ्यास करतात ना त्या गोष्टी असं प्रेम करून त्याचा अभ्यास करत नाहीत, ते मार्कांकरता करतात. आणि त्यामुळे त्याला थोडं इकडलं तिकडलं विचारलं ना की गडबड व्हायला लागते. कारण त्याला तो एक्सपेक्टेड प्रश्न काय, गेल्या वर्षी जो पेपर आला होता का, पुढच्या वर्षी काय येईल, असं सगळं. म्हणजे हा क्लास तो क्लास, 2 मार्क अर्धा मार्क, म्हणजे संबंध शिक्षण पद्धतीमध्ये त्या विषयावर प्रेम करणं, त्या विषयातली मूलभूत तत्व समजावून घेणं, ह्याच्यापेक्षा किंवा विचार कसा करावा, क्रिएटिव्हिटी, ह्याच्यापेक्षा गोकमपट्टीवर जास्त भर असल्यामुळे, मार्कांवर भर असल्यामुळे इतर तर विषय सोडा, संगीत, चित्रकला हे फारच दूर राहिलं. प्रत्यक्ष त्यांच्या विषयात सुद्धा त्यांना जास्त खोलवर माहिती नसते, त्याच्याविषयी ते जाणून घेण्याची इच्छाही नसते. हा त्यातला भाग. माधव चव्हाण, एक ब्रेक पूर्वी तुम्हाला छोटासा प्रश्न आहे की एकीकडे असं आपल्याला दिसतंय की विद्यार्थी हे फक्त मार्कांसाठी काम करताना दिसतात. त्यात गैर काही असं मला म्हणायचं नाही, कारण शेवटी त्या मार्कांवरच त्यांना ऍडमिशन मिळणार असते. परंतु संपूर्ण घरातलं वातावरण देखील असं मार्क्सवरती बनत असतं. याचा प्रचंड दबाव येतो, शाळांवर दबाव येतो की आपला निकाल 100% लागला पाहिजे किंवा आपल्याकडे चांगली मुलं नाही करता 90% जास्त मुलांची संख्या आपल्याकडे जास्त असली पाहिजे. प्रत्येक जणच एका मोठ्या रॅट रेसमध्ये धावतोय. जो जिंकतोय तो फक्त मोठा उंदीर होतोय. प्रश्न नाही कळला मला तुमचा. मला प्रश्न असा आहे की हे सगळं, ही जी सगळी रॅट रेस आहे, त्या रॅट रेस मधनं काय मिळतंय? नाही, हे घडणार आहे असं समजून चालायला पाहिजे. रस्त्यावर गाड्या आल्या, जुन्या काळचे 55-56 सालचे पिक्चर बघितले तर मुंबईच्या रस्त्यावर गाड्याच नसायच्या. 1-2 टॅक्स्या दिसतात, इकडे तिकडे गाड्या हिंडतात. आज एवढ्या गाड्या आल्या आहेत की 3 लेनचा हायवे केला तरी त्याच्यावर 4 आणि 5 लेन करून लोक चालवतात, स्कूटर चालत. ही गर्दी, भाऊ गर्दी. मागे एका कार्यक्रमामध्ये कोणतरी म्हणालं होतं की गोंगाट खूप वाढलेला आहे आणि तसा गोंगाट खूपच वाढला आहे. आणि हा गोंगाट वाढणं एक प्रकारे अपरिहार्य आहे. आपण आपली लोकसंख्या किती वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही भाऊगर्दी कशी झालेली याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि ही जी रॅट रेस आहे, ही रॅट रेस केवळ शिक्षणापुरती मर्यादित नाही, ती घराकरता आहे, रस्त्याकरता आहे, जागेकरता आहे, सगळीकडे चाललं. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र बांधलेल्या आहेत. आणि हे दुर्दैव आहे की लोकांना असं वाटतं की मी या रॅट रेसमध्ये जर जोरात धावलो तर मी सुखी होईन. आणि जसं ते विषयांची मूलभूत तत्व समजायला पाहिजेत तसं खरं म्हणजे दुर्लक्ष कुठे होतं आहे की जो लहानपणचा आनंद आहे आणि ज्याच्यातून खरं माणसाची घडण होते त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आहे. म्हणजे मला असं काय एकदम मी म्हणणार नाही की आमच्या काळी फारच आम्ही मूलभूत तत्व शिकवत होतो असं काही मला वाटत नाही. अच्युत गोडबोले चांगल्या शाळेत गेले होते,
त्यामुळे एका वेळेस त्यांच्याकडे असं झालं असेल. पण सगळ्याच पूर्वी मार्क्सवादी होते. मार्क्सवादी नव्हते कोण? ज्यांना त्याची चिंता नव्हती ते करत नव्हते. पण मार्क हे उद्दिष्ट होतं, कारण शेवटी मर्यादितच सीट्स असायच्या, मर्यादितच कॉलेज होती आणि ती रॅट रेस होती. आमच्या काळात सुद्धा कोचिंग क्लासेस होते. मला स्वतःला कोचिंग क्लासमध्ये माझ्या आईने घातलं होतं. अर्थात त्याच्यामुळे माझं थोडंसं भलंच झालं, चांगलंच भलं झालं. तेव्हा हे जे काही घडतं हे अपरिहार्य आहे. मुद्दा असा आहे की आता हे कधी संपणार आणि हे संपवण्याचा मार्ग काय. जर तुम्हाला एक निरोगी मन पाहिजे असेल, निरोगी जीवन पाहिजे असेल, तर हे सगळं कधीतरी संपायला पाहिजे. आणि ते संपणार आहे का? बरोबर आहे. तर तुमच्या पुढच्या सेगमेंटमध्ये तुम्ही काय माधव चव्हाण, विचाराल अगदी तुम्ही त्याच्यावर बरोबर बोलू मुद्द्यावर आलात की हे सगळं, ही सगळी रॅट रेस आहे, ही स्पर्धा एका निकोप अशा विद्यार्थ्याच्या निर्मितीसाठी, नागरिकाच्या निर्मितीसाठी आम्हाला उपयोगी पडणार आहे का? 90-95% मिळाल्यानंतर मुलांना समाधान नाही, घरात आनंदाचं वातावरण नाही, वर्षभर फक्त आणि फक्त दबावाचं वातावरण का? तर 95%च्या वरती मिळायला पाहिजेत, हव्या त्या कॉलेजला ऍडमिशन मिळाली पाहिजे आणि ती नाही मिळाली तर प्रचंड अपयशाची गर्दी किंवा त्याहीपेक्षा सुद्धा एक प्रकारची आयुष्यभर पसरून झालेली निराशा. या सगळ्या मार्क्सवादी दहावीवर आपण कार्यक्रम करतोय. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय मार्क्सवादी दहावी. मार्क्सवादी दहावी या विषयाची आपण चर्चा करतोय. या तिसऱ्या आणि शेवटच्या भागातला जो मुद्दा आपण चर्चेला घेतोय तो आपण पडद्यावर पाहू शकता. तिसऱ्या आणि शेवटच्या भागातला महत्वाचा मुद्दा जो चर्चेला आहे तो आहे गुण वाढले, गुणवत्ता वाढली का? गुण वाढले पण गुणवत्ता वाढली का? वाळके मॅडम, एक पिढी अयोग्य शिक्षण पद्धतीमुळे किंवा अयोग्य परीक्षा पद्धतीमुळे गाढव बनली, तर आत्ताची पिढी रेसचा घोडा बनतेय. गुण वाढतायत पण गुणवत्ता वाढताना दिसत नाहीये. आय अग्री. डेफिनेटली आपण फक्त मार्क ओरिएंटेड झालेलो आहेत. मला असं वाटतं की असं काही, म्हणजे काही कंट्रीजमध्ये असं बाहेरच्या देशांमध्ये की तुम्ही साधारण 9वी पासून ते 12वी पर्यंतचे मार्क घ्या आणि मग पुढच्या कॉलेजच्या ऍडमिशन्स घ्या. आपल्याकडे पण फक्त एका स्टँडर्डचे मार्क न धरता जर आधीच्या वर्गांचे स्टँडर्डचे मार्क धरून जर त्यांचं ऍडमिशन प्रोसेस केलं तर त्याच्यामध्ये डेफिनेटली मुलांच्या मधली ते एका वर्षामध्ये फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं, तेवढाच अभ्यास करायचं, पास व्हायचं, हा थोडासा त्यांचा समाजाशी असलेला संपर्कही तुटत जातो. डेफिनेटली फक्त पुस्तकांवरच फोकस केला जातो. इव्हन आपण त्यांना काहीतरी समाजासाठी म्हणतात ना, एक कम्युनिटीसाठी त्यांनी काय काम केलेलं आहे त्याचे मार्क सुद्धा धरले पाहिजेत की जेणेकरून मग असं काही केलं तर त्यांची गुणवत्ता वाढेल. आपल्याबरोबर लक्ष्मीकांत पांडे आहेत. लक्ष्मीकांत पांडे, काय सांगाल एकूणच आजच्या परीक्षा पद्धतीमधला हा एक दोष आहे की त्याचा सोर्स कोड जर तुम्ही एकदा क्रॅक केला तरी विषयाची आवड नसली तरी देखील तुम्हाला मराठी नंतर आयुष्यात कधीही न बोलता आलं तरी चालेल, परंतु परीक्षेत मात्र तुम्हाला सहज 100 पैकी 95% मार्क मिळवता येतील. हे कुठेतरी बदलायला नको? नाही, या संदर्भामध्ये मी सर्वांकडे पाहायचा दृष्टिकोनच आता यापुढे बदलायची आवश्यकता आहे. समजा उदाहरणार्थ घरामध्ये फ्यूज गेले, विद्यार्थ्याला कदाचित फ्यूज बसवण्याची कार्यपद्धती पेपरमध्ये लिहिता येणार नाही, परंतु त्याला एका क्षणामध्ये घरामध्ये फ्यूज मात्र बसवता येतो. मग आपण कशाला जास्त महत्त्व द्यायचं आहे, कोणत्या वेळेला कशाला महत्त्व द्यायचं आहे याचा निर्णय या परीक्षा पद्धतीवरच आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि या सगळ्याकडे पाहायची दृष्टी आपल्याला बदलावी लागणार आहे. कदाचित काही वर्षापूर्वी 80% मार्क घेणारा विद्यार्थी हा टॉपरमध्ये येत होता. आता कदाचित त्याला 20 पैकी 20 मार्क मिळू शकतात हा कन्सेप्ट आता आल्यामुळे त्याला कदाचित 80च्या ऐवजी 90 त्याला मार्क मिळाले असतील. म्हणजे थोडासा दृष्टिकोन जर आपण बदलला तर ही जीवघेणी स्पर्धा आहे असं आपल्याला वाटणार नाही. म्हणजे एक प्रकारे शिक्षण बोर्ड पण, लक्ष्मीकांत पांडे साहेब, शिक्षण बोर्ड पण मान्य करताय की ही जीवघेणी स्पर्धा आहे, परंतु पांडे साहेब या स्पर्धेतून बाहेर पडून खऱ्या अर्थानं मुलांचं मूल्यमापन व्हावं, त्यांना शिक्षण मिळावं याकरता बोर्ड काय करतंय? गुण वाढवताना दिसतंय, गुणवत्ता वाढवताना दिसत नाहीये. नाही, मी आता उदाहरण दिलं
त्याकरताच दिलेलं आहे. गुणवत्तेकडे पाहायचा दृष्टिकोनच आपल्याला मुळामध्ये बदलण्याची आवश्यकता आहे. हे जे फ्यूजचं उदाहरण होतं केवळ याच कारणाकरता होतं की गुणवत्ता फक्त आपण लेखी परीक्षेपुरती पाहतो आहोत. लेखी परीक्षेपुरती गुणवत्ता न पाहता त्याचा स्किल त्या विषयाचा त्याला आलंय का, त्याला शिकलेल्या घटकाचा उपयोग भिन्न परिस्थितीमध्ये त्याला करता येतो का, ह्या अलग अलग स्किल त्याच्यामध्ये डेव्हलप होत आहेत का, हे अँगलमधूनच आपण गुणवत्तेकडे पाहिलं तर आजचे विद्यार्थी भरपूर प्रयत्न या स्किलच्या दृष्टिकोनातून सुद्धा भरपूर प्रयत्न करताना दिसत आहेत, असंही चित्र आपल्यासमोर एक प्रकर्षानं येऊ शकतं. आपण सुरुवातीला जो मुद्दा मांडला होता त्याच्याशी मात्र मी 100% सहमत आहे की मुलावरचा दबाव जो आहे हा दबाव पालकांनी जास्त न वाढवता, म्हणजे इंग्रजी, गणित, विज्ञान म्हणजेच गुणवत्ता असं न समजता एखाद्या मुलाचा चित्रकलेत रस असेल तर तिकडेही त्याला संधी पालकांनी द्यावी, हेही मात्र मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. कारण माधव चव्हाण भारताला पूर्वीच्या काळी शाळा या शिक्षण तज्ञांनी चालू केलेल्या होत्या, परंतु आता आजकाल शाळा हे बिल्डर चालू करतात, इन्व्हेस्टर्स चालू करतात. त्यामुळे आई वडिलांच्या शिक्षणाला आयुष्यभरात जेवढा खर्च झाला नाही तेवढा मुलाच्या शिक्षणाकरता एका वर्षात खर्च होतो, अशी आत्ताची आपली परिस्थिती आलेली आहे. या सगळ्यामध्ये गुण वाढण्याकरता सगळे प्रयत्न चालले आहेत, गुणवत्ता वाढण्याकरता फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीयेत. याबद्दल काय करावं असं वाटतं आपल्याला? अशी अनेक मुलं आणि त्यांचे पालक हा कार्यक्रम बघतायत की ज्यांना ज्यांना प्रचंड गुण मिळाले आहेत त्यांच्यासाठी देखील तुमचं मार्गदर्शन महत्वाचं आहे, आणि ज्यांना प्रचंड गुण मिळालेले नाही म्हणून खंत वाटते त्यांच्यासाठी देखील ते अत्यंत महत्वाचं असणार आहे. गुणवत्ता कशाला म्हणायचं हा प्रश्न एकदा लोकांनी स्वतः विचारला पाहिजे की टक्केवारी आणि मार्क मिळाले म्हणजे गुणवत्ता झाली, हे पूर्वीही खोटं होतं, आजही खोटं आहे. ती गुणवत्ता जी आहे मार्कांनी तपासलेली ती एका विशिष्ट गोष्टीकरता आवश्यक आहे. पण याचा अर्थ, आणि आता जे पांडे सर म्हणत होते की एखाद्याला चित्रकलेत रस आहे असं म्हणजे जे रॅट रेसमध्ये नाहीत 90-95% मार्कांच्या, ती खरी सुखी माणसं म्हणायला पाहिजेत, कारण त्यांना इतर सगळं करायला वाव जग मोकळं असतं आणि ते करतातही. हा जो रॅट रेसमध्ये पडलेला मुलगा किंवा मुलगी आहे त्याला झापडं लागतात, त्याला आणखीन पुढची 8-10 वर्ष शिकणं, परीक्षेला बसणं याच्या व्यतिरिक्त गत्यंतर नाही. तो तुरुंगवास त्याचा पुढे कायम चालू राहणार आहे. काही दुसरे लोक असतात की जे आणखीन रस घेतात, वाचायला लागतात. मला वाटतंय गुणवत्ता म्हणजे काय आज ती एका मापाने मोजले जाते, ती म्हणजे तुमचे मार्क. ते बाजूला सारून पालकांनी सारासार विचार करायला पाहिजे. आमिर खानचा सिनेमा बघायला आवडतो तर नीट मनापासून विचार करावा की माझ्या मुलाची गुणवत्ता म्हणजे मला कसं पाहिजे, काय हवंय मला, आणि समाजाने सुद्धा याचा विचार करायला पाहिजे की काय चाललंय. आज तुमचा कार्यक्रम चाललाय आणि मध्ये ज्या जाहिराती चालल्या आहेत त्या सगळ्या या कॉलेजेसच्याच आहेत, तेव्हा समाजच याला वर वाढवतोय. आणि त्यामुळे कशाला गुणवत्ता म्हणायचं याच्याकडे जर तुम्ही बघायला लागलात आणि जर त्याचा सत्कार करायला लागलात, त्याला आणखीन पुढे न्यायला लागलात. आता हा जो फ्यूज बदलण्याचा प्रश्न आहे तर फ्यूज बदलण्याचा नाही आहे. लोक म्हणतात की वोकेशनल ट्रेनिंग वगैरे सुरू करा, खरं तसं नाही आहे. आपल्या समाजामध्ये मला वाटतं काही शेकडो वर्षापूर्वी असं घडलं की हाताने जे तुम्ही काम करता ते चांगलं नाही. स्किलिंग हे फक्त जॉब्स करता नाहीये, हाताचं कौशल्य तुमचं कुठे गेलं. अमेरिका पुढे गेली, युरोप पुढे गेला असं जे म्हणतात याचं कारण तिथे कारागीर होते मुळात, आणि आपण ह्या कारागिरांच्याकडे हाताने काम करण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं. शाळा चालवून गुणवत्ता वाढेल असं मला वाटत नाही. समाजाने या गुणवत्तेचं काहीतरी माप ठरवायला पाहिजे. चांगला कुशल कारागीर असला तर त्याला तुम्ही पैसे द्यायला का घासाघीस करता. चांगलं चित्र काढणार आहे त्याला तुम्ही का औदार्याने एखादं बक्षीस देऊ शकत नाही. त्याला तो चित्रकार आहे म्हणून का तुम्ही करता. हे जे आहे आपल्या समाजामध्ये ते बदलायला पाहिजे, आणि ह्या बदलाकडे आपण जसजसे जाऊ, आणि ते मला वाटतं होईल, कारण हळूहळू याच्याकडे कल वाढण्याची शक्यता मला दिसते. कारण शेवटी हे जे रॅट रेसमध्ये आहेत ना हे शेवटी 3 ते 5% आहेत. आपण किती आरडाओरडा केला तर ते खाली जे आहेत ज्यांना 80% वरची आशा नाही आहे ती त्या रॅट रेसमध्ये नाही आहेत, आणि ते दुसरं काहीतरी मार्ग चोखाळणार आहेत, आणि त्यांच्याकरता ते मार्ग मोकळे व्हायला पाहिजेत.
ते आपण करतोय का, ही अर्थव्यवस्था करणार आहे का, हे सगळं बघायला पाहिजे. अच्युत गोडाले, या कार्यक्रमाचा शेवट करताना तुमच्याकडे येतो. याचं कारण तुम्ही ज्या प्रकारचं कलंदर आयुष्य जगलात त्याहीपेक्षा सुद्धा ज्या प्रकारचं शिक्षण घेतलं ते सगळं आज समाजासमोर तुमच्या आत्मचरित्रातून पुढे आलेलं आहे. परंतु या मार्क्सवादी 10वीमध्ये जे आज 95% किंवा 90% खालचे आहेत आणि 95% वरचे देखील ऍडमिशन मिळेल की नाही या चिंतेत आहेत, यांची गुणवत्ता वाढ होण्यासाठी तुमचा काय सल्ला आहे? नाही, मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये असं आहे की प्रेशर एवढं प्रचंड आहे. या प्रेशरचं कारण असं की आपण चुकीच्या अर्थाने मटेरियलिस्टिक झालं. मटेरियलिझमच्या अर्थात खूप वेगळे फिलॉसॉफिकल अर्थाने म्हणत नाही मी, म्हणजे इकॉनॉमिक यांनी म्हणतो मी, की आपण सातत्याने फक्त पैशाच्या मागे लागलो होतो आणि तो जास्त असतं म्हणजे गुण हे आपल्या डोक्यात इतकं भिनवलं गेलेलं आहे की जो चांगला माणूस म्हणजे कोण, तर सुसंस्कृत माणूस, ज्याला कलेची आवड आहे, ज्याला साहित्याची आवड आहे, संगीताची आवड आहे, चांगला वागतो, इतरांना मदत करतो, तो चांगला. असं नसून ज्याच्याकडे पैसा आहे तो चांगला. हे इतकं आपल्या डोक्यात भिनवलं गेलेलं आहे की त्यामुळे ती रॅट रेस लागलेली आहे. आता माधव म्हणाल की पूर्वी हे आपण म्हणाल्या की चित्रकला असेल, इतर सोशल वर्क असेल, तर आता एक साधी गोष्ट बघा, आपल्याकडे शिक्षण व्यवस्थेत स्पोर्ट्सला भयंकर महत्व आहे. याच्याकडे स्पोर्ट्समध्ये प्रचंड पैसा आहे आज. म्हणजे IPL धरा, कुठेही धरा, म्हणजे सगळ्याचं नुसतं बाजार आहे, जुगारच आहे तो सगळा. प्रचंड कोट्यावधी रुपये त्यात गुंतलेले आहेत. पण स्पोर्ट्समध्ये जर का तुम्ही काही भाग घेतला असेल तर मिळतात. चित्रकलेच्या विषयी का मिळत नाहीत? संगीताच्या ह्याच्यात जर का असतील तर का मिळत नाहीत? साहित्याच्या क्षेत्रात मी काहीतरी मोठा लेखक झालो तर मला मार्क जास्त का नाही मिळत? तर असा प्रश्न आहे. माझ्या मते आपण एक स्टिरियोटाईप केलेलं आहे. तर जसं विज्ञान, इंग्रजी, गणित आणि काहीतरी एक ठराविक ज्याच्यातनं पैसे मिळतील अशाच क्षेत्रांना आपण महत्त्व देत चाललेलो आहोत. आणि ही जी खालची जी मंडळी आहेत, आता माधव म्हणला बरोबर की खालच्या मंडळी ते रॅट रेसमध्ये नाही आहेत, पण त्यात एक गफलत आहे ती अशी की ती रॅट रेसमध्ये मानसिकरित्या असतात, त्यांच्यावर प्रचंड दबाव असतो, आपण त्या ठिकाणी पोचलो नाही याचं सातत्याने आयुष्यभर त्यांच्या मनात खंत असते. त्यांच्या समोर आदर्श ठेवलेले असतात, ते सर्व वरच्याच लोकांचे ठेवलेले असतात. 3 मिनिटात मित्र, 4 मिनिटात मॅनेजर, 5 मिनिटात CEO, 6 मिनिटात गुंतवणूक, हे सगळे फुटपाथवर निम्म्या किमतीला विकली जाणारी पुस्तकं आहे, हे सगळे आदर्श आपल्या समोर ठेवतात. त्याच्या खोट्या स्वप्नांमध्ये मुलं सातत्याने प्रयत्न करतात आणि 80% लोकांनी ती स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे जे प्रचंड खिन्नत्व येतं, प्रचंड डिप्रेशन येतं. तुम्हाला कल्पना नसेल, आज अमेरिकेसकट अनेक देशांमध्ये या प्रचंड स्पर्धेमुळे येणारं डिप्रेशन, नैराश्य, आत्महत्या आणि इतर अनेक मनोविकारांचं प्रमाण दुप्पट झालेलं गेल्या 30 वर्षात. हा लेटेस्ट स्टडी आहे. दॅन स्कॅन्डिनेव्हिया आणि इतर देश ज्याच्यामध्ये हे रॅट रेस त्या मानाने कमी आहे अजूनही, ह्या डेटा आहे आपल्याकडे. पण म्हणजे थोडक्यात म्हणजे काय की हे आपल्याकडे कुठेतरी कमी झालं पाहिजे. आणि इतर आता माधव म्हणलं तसं कारागीर असेल, इतर क्षेत्र त्याला सुद्धा आपल्याकडे बरोबर आहे, हा प्रश्न आहे. बरोबर आहे अच्युतराव. एक प्रकारे आजच्या या सगळ्या कार्यक्रमाचा सारांश जर मला काढायचा आला तर तो एका वाक्यात सांगता येईल, आणि तो म्हणजे गुण म्हणजे गुणवत्ता नव्हे, आणि गुणवत्तेसाठी गुणांची आवश्यकता असते, मार्कांची नव्हे. ज्यांना कमी मार्क पडलेत त्यांनाही हार्दिक शुभेच्छा, आणि ज्यांना खूप जास्त मार्क पडलेत त्यांना देखील शुभेच्छा. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.